श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्ही जर शास्त्र ग्रंथ बारकाईने अभ्यासलेत तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, किंवा ज्यांनी ऑलरेडी अभ्यासले असतील त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल. ती म्हणजे ठायी ठायी नवमांश, किंवा ज्याला बऱ्याच ठिकाणी अंश असाही ज्याचा उल्लेख येतो, त्याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. मग ते राजयोगाचे नियम असोत किंवा इतर कुठलेही नियम असोत. कारक अंश घ्या, इतर अंश घ्या, नवमांश घ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी यूज करून सुद्धा नवमांश ह्या विशेष घटकाला अत्यंत महत्त्व दिल्याचं, त्याच्यावर आधारित काही आडाखे, काही नियम शास्त्रकारांनी मांडल्याचं आपल्या अनेकांच्या लक्षात आलेलं असेल. पण मला आता एक सांगा की इतका महत्वाचा हा नवमांश विभाग असताना आपण इतर अनेक ठिकाणी कुंडल्या सॉल्व्ह केलेल्या ज्या पाहतो, सोडवलेल्या पाहतो, त्यात नवमांशामुळे फलित कसं घडलं किंवा कसं बदललं यावर कुठे बोललेलं आहे, लिहिलेलं आहे, यावर हे तुमच्या लक्षात आलंय का? नसेल आलं. कारण फारच कमी ठिकाणी नवमांशानुसार फलित कसं घडलं किंवा नवमांश स्थितीचा फलितावर प्रभाव कसा पडला, हे अगदी म्हणजे अगदी तुरळक ठिकाणी तुम्हाला सोडवलेलं, त्याचा उलगडा केलेला, त्याचं विवरण केलं आढळून येईल. बहुतेक ठिकाणी नवमांश हा विषय कुंडल्या सॉल्व्ह करताना लक्षात घेतलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यात असं होतं की आज सगळीकडे जो ठोकळेबाज एका चौकटीतला अभ्यासक्रम शिकवला जातो, त्याचं असं महत्व आहे. त्याला काही नावं ठेवत नाहीये मी. कारण 2 वर्षांचा अभ्यासक्रम, 3 वर्षांचा अभ्यासक्रम, त्यात परीक्षा, असं एक साचेबद्ध आराखडा असल्यामुळे सगळे विषय असे थोडे 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 शिकवावे लागतात. तो साचा आहे, त्याला मला नावं नाही ठेवायचे. पण एकंदरीत ह्या सिस्टीममध्ये हा जो ठोकळेबाजा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यात नवमांश किंवा इतर वर्ग याचा उहापोह किंवा याचं विस्तृत विवरण किती ठिकाणी केलं जातं? तर ते केलं जात नाही. फक्त एखाद्या भरल्या ताटामध्ये एखादा किंवा अर्धा पापड घ्यावा, तितकेच हे विषय मांडले जातात. परीक्षांमध्ये सुद्धा त्याच हिशोबाने एखादा प्रश्न येतो आणि मग आपण त्यावर उत्तर लिहून पास होतो. याचा उपयोग खऱ्या-खुऱ्या ज्योतिषाला काय, किंवा ज्याला प्रेडिक्टिव्ह ॲबिलिटीज स्वतःच्या फार वाढवायच्या त्याला काय, तर काही होत नाही. मग नवमांश ह्या विषयावर कुंडली सोडवताना म्हणा, कुंडलीचं विवरण करताना म्हणा, का बरं फार बोललेलं आपल्याला दिसून येत नाही? तर त्यामागे एक महत्वाचं कारण असं आहे की एकतर शास्त्राचा अभ्यास हा अत्यंत सखोल पाहिजे, किंवा शास्त्राचं मर्म हे नीट उलगडलेलं असलं पाहिजे. यामागचं कारण, हा विषय स्पेसिफिकली नवमांश हा विषय शास्त्रकारांनी अनेक ठिकाणी विखरून मांडलेला आहे. जेव्हा जेव्हा त्याला धरून काही नियम किंवा काही उलगडा करायचा असेल, तेवढ्यापुरताच तो विषय तिथे घेतलेला आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. पण त्याला आधारून नवमांशावर आधारित असे नियम मात्र अनेक ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. ते सगळे नियम साकल्याने एकत्र करणं, त्यांच्या आत असलेलं मर्म उमगणं आणि उलगडणं, या सगळ्याची योग्य संगती लावता येणं आणि या सगळ्याचा प्रत्यक्ष प्रेडिक्शन मध्ये अनुभव घेणं, या गोष्टी दुर्मिळ असतात. एकतर यांचा ज्योतिषीय कॅपॅसिटीशी पण संबंध आहे, आणि अनेक वर्षांचा दीर्घ व्यासंग असेल, सतत त्या विषयाशी असलेलं अभ्यासाच्या दृष्टीने असणारं अनुसंधान असेल, तरच ह्या गोष्टी उलगडू शकतात. इथे पुस्तकी पांडित्य कामी येत नाही. आणि असा विषय जर उलगडला नाही तर तो मांडणार कसा, हा एक मोठा चॅलेंज अनेकांना भेडसावतो. तोच आपल्याला दिसून येतो बाहेर. पण जर एखाद्याने रीतसरपणे खऱ्याखुऱ्या अभ्यासवृत्तीने जर नवमांश फळांचा अभ्यास केला, तर त्याच्या एक निश्चितपणे लक्षात येईल की प्रेडिक्शनची अॅक्युरसी ही मल्टीफोल्ड झालेली आहे, कितीतरी पटीने वाढलेली आहे. आणि होतं काय यांनी, तर कुंडलीत दडून असलेली काही फळं अक्षरशः स्पष्ट होऊन डोळ्यासमोर येतात, की जी अदरवाईज आली नसती.
आणि मग नवमांशाचा अभ्यास केल्यानी साकल्याने जर नवमांश वापरता आले एखाद्याला, तर वरवर कुंडली पाहून जी फळं ओळखता येणार नाहीत ती फळं सुद्धा तो प्रेडिक्ट करू शकतो. बऱ्याचदा असं होतं की एक शब्द आहे आपण हिंदी गुजरातीमध्ये वापरतो की मोटा मोटी, म्हणजे वरवर, की घटनेचं मोटा मोठी स्वरूप हे लग्न कुंडलीतील वरवर दिसणाऱ्या ग्रहस्थितीवरून ओळखता येतं आपल्याला. मात्र त्या घटनेचं स्पेसिफिक स्वरूप जर ओळखायचं असेल तर या लग्न कुंडलीतील ग्रहस्थितीच्या आधारे नवमांशाचा जर वापर करता आला तर हे स्पेसिफिक फळ आपल्याला ओळखता येतं. एक मी तुम्हाला एक टेम्पलेट उदाहरण देतो. की कल्पना करा एखाद्याच्या कुंडलीमध्ये षष्ठेश मंगळ केतुयुक्त सप्तम स्थानात आहे, किंवा षष्ठेश दुसरा कुठला ग्रह आहे तो मंगळ केतुयुक्त सप्तम स्थानात आहे. तर याचा वापर करून की बाबा षष्ठेश सप्तमात, षष्ठेश हा ग्रह शारीरिक इजा, पीडा, व्रण दर्शवतो. विशेष करून मंगळ केतू हे व्रणाचे, एखादा चट्टाय, एखादा डाग याचे कारक आहे. या साध्या बेसिक माहितीचा वापर करून एखादा चाणाक्ष ज्योतिषी असं विचारेल त्या व्यक्तीला की ही ग्रहस्थिती तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात आहे, तर तुमच्या जोडीदाराला च्या अंगावर एखादा मोठा व्रण आहे का, एखादा मोठा डाग आहे का. हे झालं मोघम फलित. एखादा आणखीन चाणाक्ष ज्योतिषी असेल तर तो ही युती किंवा ही ग्रहस्थिती सप्तमात कुठल्या राशीत आहे त्या राशीवरनं एखादा अवयव पण सांगेल. की धनु राशीत असेल तर मांडी सांगेल, मिथुन राशीत असेल तर खांदा, कॉलरबोन, हात, हाताची बोटं असं सांगेल. पण त्याही पल्याड जाऊन एखादा ज्योतिषी जर त्याला नवमांशाचा विशेष वापर करता आला तर तो अधिक सटीक रीतीने स्पेसिफिकली कुठला अवयव असा आहे की ज्याच्यावर चट्टा आहे, व्रण आहे, डाग आहे, ते ओळखू शकेल आणि प्रेडिक्ट करू शकेल. त्यात आणखीन शनीचा सहभाग असेल तर शरीराची आतली बाजू, रवी मंगळाचा सहभाग असेल तर सहज दिसणारी बाजू, असे अनेक पैलू त्यामध्ये येतात. तो आणखीन पुढचा भाग राहतो. पण शरीरावर डाग आहे, शरीरावर व्रण आहे, हे मोठामोठी दिसणारं फळ राशीच्या आधारे किंवा राशीच्या आधारे जर नवमांश वापरू शकला तर आणखीनच उत्तम रीतीने स्पेसिफिक अवयवाशी निगडीत होतं आणि त्याबद्दल तुम्हाला प्रेडिक्शन करता येतं. हे फक्त मी तुम्हाला एक मोघम असं एक उदाहरण दिलं, टेम्पलेट उदाहरण म्हणून दिलं. अशा अनेक प्रकारे नवमांश वापरता येतात. आणि हा नवमांशाचा वापर केल्यानंतर कित्येक पटीने कुंडली पाहायची दृष्टीच पालटते. यामागचं कारण, आजपर्यंत एक सरधोपट विचार जो करत होतो त्याला एक वेगळा आयाम जोडला जातो. आणि आपल्याकडे एक मोठी चूक, मी चूकच म्हणेन त्याला, की चूक अशी होते की आपल्याकडे नवमांश कुंडली म्हणून, सो कॉल्ड कुंडली, ही एक इंडिपेंडंट अनालिसिससाठी विचारात घेतली जाते. ह्या पहिल्या स्टेपलाच बऱ्याचदा अनेक जणांची गफलत होत असल्यामुळे किंवा चूक होत असल्यामुळे, अप्रोचमध्येच, नियम वापरण्यामध्येच चूक होत असल्यामुळे साहजिकच आहे नवमांशाचा वापर करून कन्व्हिन्सिंगली कुंडली सॉल्व्ह केलेली तुम्हाला कुठे आढळते का? नाही आढळत. कारण मार्गच चुकीचा निवडला तर उत्तरापर्यंत पोहोचणार कसं, मुक्कामापर्यंत पोहोचणार कसं. त्यामुळे आधी मुळात नवमांश म्हणजे काय इथपासून सुरुवात करत नवमांश मुळात आधी नीट वापरायचे कसे, त्यामध्ये मर्म काय आहे, सगळेच्या सगळे 12 राशीतले प्रत्येकी 9 ह्या पद्धतीने जे 108 नवमांश होतात त्यांचं फलित बनतं कसं, ते पाठांतर करून तर उपयोग नाही, किती करणार पाठ. त्यातलं मर्म उलगडायला पाहिजे की बाबा मिथुन राशीतला अमुक अमुक नवमांश असेल तर त्याचं हे हे फलित आहे, पण हे कसं बनलं याचा विचार केल्यानंतर मग त्यात बाकीच्या बाकी 9 ग्रह असतील किंवा 12 ग्रह असतील तर ते कुठल्या दिशेने फळू शकतात हा पुढचा विचार करता येईल की नाही. मग आणखीन इतर विचार करता येतील. तर हे मर्म उलगडणं, हे फलिताचा पाया उलगडणं, अशा इतर अनेक बाजूंनी नवमांश हा विषय फार विस्तृत रीतीने उलगडायला हवा. कारण तो ज्योतिषशास्त्रातला एक आत्यंतिक महत्वाचा भाग आहे की जो प्रेडिक्टिव्ह एज अतिशय शार्प करतो व्यक्तीची. सातत्याने नवमांशाबद्दल, नवमांश कसे वापरायचे वगैरे ही मागणी अनेक विद्यार्थी क्वेश्चन अँसर्सच्या सेशनमध्ये किंवा मागे आपण प्रश्नोत्तरांसाठी प्रश्न मागवले त्यामध्ये केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांनी. आणि म्हणून
आत्तापर्यंत आपल्या कोदंड, पुनर्वसू, फलज्योतिष अभ्यास वर्गांमध्ये एक सिस्टमॅटिकली आपण एक एक नवे नवे विषय उलगडत गेलो की जे सहसा बाहेर कुठे शिकवले जात नाहीत. मग त्यात दशा वर्ग झाले, उपायांचे स्पेसिफिक वर्ग झाले, गोचरीचे वर्ग झाले, सराव वर्ग झाले. तर त्याच्याच पुढची पायरी म्हणा किंवा त्याचं एक एक्सटेन्शन म्हणून म्हणा, नवमांश, केवळ नवमांशावरनं फलित कसं ओळखायचं, त्याचं मर्म काय आहे, त्याचं तंत्र काय आहे, हे उलगडणारे जवळजवळ 26 ते 28 लेक्चर्सचे ह्या एका विषयाला डेडिकेटेड असणारे वर्ग भाग 1 आणि भाग 2 या दोन भागांमध्ये विभागून या 21 जून 2026 पासून सुरू होत आहे. त्यातला भाग 1 चा वर्ग 21 जून 2026 पासून सुरू होईल आणि तो 14 आठवड्यांचा असेल. या 14 आठवड्यांमध्ये दर रविवारी आपण सकाळी 10:30 ते साधारणतः 12 ते 12:30 ह्या दरम्यान आपण भेटूया. 10:30 ला वर्ग सुरू झाला की तो 12 किंवा 12:30 पर्यंत चालेल. 12:30 यासाठी की बऱ्याचदा प्रश्नोत्तर मी काही घेतो किंवा काही विषयांवर थोडे उलगडे करायला लागतात, उलगडा करायला लागतो, तर तो या ऍडिशनल वेळामध्ये मला करता येतो. तर त्यामुळे साधारणतः 2 तासांचे दर रविवारचे असे 14 आठवड्यांचे हे वर्ग या येत्या 21 जून 2026 पासून सुरू होत आहे. हे वर्ग ऑनलाईन असतील, पण त्याचा एक अत्यंत चांगला फायदा ज्यांनी आतापर्यंत माझे वर्ग अटेंड केलेले आहेत ते तुम्हाला कोणीही सांगू शकेल की अत्यंत शिस्तीत हे वर्ग चालतात. मुख्य म्हणजे फिजिकल वर्गांना एक जी मर्यादा येते की तुम्ही बाहेरगावी असाल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला पडता येत नाहीये घराबाहेर, तर तुम्ही ते वर्ग अटेंड करू शकत नाही. ऑनलाईनला तसा प्रश्न नसतो. लोक एखाद्या सणसमारंभाच्या ठिकाणी सुद्धा, एअरपोर्टवर सुद्धा, इतर कुठे बाहेर असताना सुद्धा कानामध्ये इयरफोन अडकवून मी जे काय बोलतोय, मी जे काही शिकवतोय, विवरण करतोय ते नीट ऐकू शकतात. त्यामुळे तुम्हाला अटेंडन्स तुमचा वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल वर्गांमध्ये बऱ्याचदा शिक्षक शिकवत असताना कोणी हात वरती करतं, प्रश्न विचारतं, डिस्टर्बन्स येतो, फाटा फुटतो विषयाला. तसं काहीही न होता एक सिस्टमॅटिकली एक संततधार असते, त्या पद्धतीने एकसूत्रपणे आपले वर्ग चालतात की जेणेकरून तुम्हाला नीट सगळं एकापुढे एक अशी उलगड होत जाते विषयाची. नोट्स तर तुम्ही लिहून घेताच, पण त्याचबरोबर आम्ही नोट्स तुमच्याशी शेअर करतो आणि विशेषतः नवमांशाच्या नोट्स तर अधिक विस्तृतपणे तुमच्या पुढे येतील, कारण ते सुरुवातीचा काही भाग थिओरॉटिकल आणि नंतरचा भाग हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहे. त्यामुळे तर हे अत्यंत शिस्तीत चालणारे वर्ग हे 21 आठवडे 14 आणि 12 ते 14 अशा पद्धतीने 26 ते 28 आठवड्यांचे असतील. त्यात भाग 1 झाल्यानंतर थोडा ब्रेक घेऊन मग भाग 2 सुरू करण्यात येईल. त्यामुळे आत्ता जो भाग 1 सुरू होतोय तो फक्त 14 आठवड्यांचा आहे. आवर्जून तुम्ही त्याला सहभागी व्हावं, ज्याला कोणाला नवमांश हा विषय समजून घ्यायचा आहे. आणि मुख्य म्हणजे तो कुंडली सोडवताना वापरायचा आहे आणि योग्य रीतीने वापरायचा आहे, की तुम्हाला त्याची फळं स्पष्टपणे कळली पाहिजेत, ती तुम्हाला अनुभवाला आली पाहिजेत, या पद्धतीने वापरायचं आहे. त्यांनी हे वर्ग आवर्जून अटेंड करावेत. त्याची फी, भाग 1 ची फी ₹6,997 आहे. मी खात्री देतो तुम्हाला की हे वर्ग तुम्ही अटेंड करून नीट अभ्यास केलात तर कुंडली पाहायची, कुंडली सोडवायची तुमची दृष्टी पार बदलून जाईल. यामागचं कारण असं आहे, हे मी का खात्री रीतीने, हे मी अहंकाराने सांगत नाहीये, पण खात्रीने, निश्चितपणे, ठामपणे निश्चित सांगतोय. कारण मी जो विचार कुंडली सोडवताना इतके वर्ष, इतके दशक केला, तोच विचार मी तुम्हाला माझ्या वर्गांमध्ये शिकवतो. मी कुठेही पुस्तकी पांडित्य आणत नाही, हे तुमच्यापैकी बरेच जण जाणतातच. त्यामुळे जे मी केलं तेच मी सांगतो, कारण जे मी केलं त्याचा अनुभव मला आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने विचार कसा करायचा हे तुम्हाला ह्या वर्गांमध्ये शिकायला मिळेल. त्यामुळे एक वेगळा आयाम, एक वेगळा पैलू कुंडली सोडवताना तुम्हाला निश्चितपणे गवसेल याची मला खात्री आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी वर्ग केले त्यांना माहिती आहे की आपलं विवरण हे वरवरचं कधीच नसतं. आपण सगळ्या गोष्टींमध्ये डीप डायव्हिंग करतो. तुमच्यापैकी बरेच जणांनी आपले ग्रंथही अभ्यासले असतील. ग्रंथांना सुद्धा पानांची मर्यादा असते. पण क्लासमध्ये शिकवताना मला जितकं खोलवर जाणं शक्य आहे तेवढं मला जाता येतं. हा त्याचा बेनिफिट येतो, तो तुम्हाला मिळतो. तर त्यामुळे मला एक आवाहन करायचंय की ज्यांना ज्यांना नवमांश हा विषय शिकायचा आहे त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्या की हे वन टाइम वर्ग असणार आहेत. हे वारंवार होणार नाहीत. त्यामुळे इच्छुक व्यक्तींनी आवर्जून सहभागी व्हावं. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे. क्लासमध्ये ऍडमिशन कशी घ्यायची, लिंक, सगळा तुमचा फॉर्म कसा भरायचा, हे सगळं तिथे दिलेलं आहे. ते तुम्ही करा. अदरवाईज तुम्ही
9820530113 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून चौकशीही करू शकता. तिथे आम्ही तुम्हाला सगळी माहिती पुरवू किंवा कॉल करा. तर ऑल दी बेस्ट. 21 जूनला भेटू. श्रीराम, श्री गुरुदेव दत्त.